हा, तर आता आपण काय करणार, ऍडव्हान्स डिटेल्स बघणार आहोत. काय बघतोय आपण, ऍडव्हान्स डिटेल. तर त्यासाठी एक सेपरेट टेबल आपण क्रिएट करणार, डिटेल इन्फो असा. आणि देन इथे बघा पार्टिशन की आपण काय करतोय, युजर आय डी, क्लास पण दिलेला आहे, ठीक आहे, इट्स ओके. देन इथे टेबल सेटिंग दिसेल. टेबल सेटिंग्स मध्ये आतापर्यंत आपण डिफॉल्ट बघितलं. डिफॉल्ट बघितल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की पूर्ण ह्या जे सेटिंग्स आहेत, सेटिंग्स ह्या आपण आपल्या पद्धतीने सेट करणार. एडब्ल्यूएस करतोय ते आपल्याला नाही पाहिजे, आपण आपल्या पद्धतीने सेट करणार. कळलं. आता इथे काय काय अवेलेबल आहे कस्टमाइज मध्ये, तर सर्वात आधी काय दिलेलं आहे, टेबल क्लास. S3 क्लासेस बद्दल माहिती आहे तुम्हाला. S3 क्लासेस बद्दल कोणते कोणते क्लासेस असतात. व्हेरी गुड. स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आहे, इनफ्रिक्वेंट ऍक्सेस. तर इथे काय दिसतंय तुम्हाला, स्टँडर्ड अँड इनफ्रिक्वेंट ऍक्सेस. तर हे दोन इथे पण अवेलेबल आहे, जे तुम्ही ऑलरेडी लर्न केलेले आहे की याच्यात ऍक्च्युअली काय होते, काय होता. पण इथे 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 टेअरिंग वाला नाही आहे कन्सेप्ट. इथे डायरेक्ट असं बोलतोय तो की तुम्हाला काय करायचं आहे, डायनामिक स्टँडर्ड सोबत जायचं आहे और इनफ्रिक्वेंट ऍक्सेस सोबत जायचं आहे. इनफ्रिक्वेंट म्हणजे हा डेटा तुम्ही फ्रिक्वेंटली ऍक्सेस करणार का, नाही. जर फ्रिक्वेंटली आहे तर गो विथ दी स्टँडर्ड. स्टँडर्ड मध्ये स्टँडर्ड ऑन डिमांड मध्ये जी प्राइस लागू होईल ती आपल्याला द्यावी लागेल. आणि इनफ्रिक्वेंट मध्ये काय असणार, इनफ्रिक्वेंट मध्ये कॉस्टिंग कमी लागणार, कारण आपण फ्रिक्वेंटली यूज करतोय का तो, नाही. रेग्युलर बेसिसवर यूज करतोय का, नाही. कळलं, ठीक आहे. तर इनफ्रिक्वेंट जर करताय तर म्हणजे तुम्ही कॉस्टिंग तुम्ही कमी करताय तुमच्या डेटाची. डेटा रीड आणि राईट, डेटा रीड आणि राईट त्याची कॉस्टिंग लागते. कळलं. आता ते पण इथे खाली दिसेल. मी इथे काय करतोय, स्टँडर्ड सोबत जातोय, कॅपॅसिटी कॅल्क्युलेटर. कॅपॅसिटी कॅल्क्युलेटर अंडरस्टूड करणे आवश्यक आहे, कारण ते पूर्ण जे एक्झिक्युशन होणार आहे ते रीडिंग आणि रायटिंग डेटा, म्हणजे टेबल आहे त्यामधला डेटा जर आपल्याला रीड करायचं आहे, कन्सिडर करा अप्लिकेशन आहे एक, अप्लिकेशनला इथे डेटा रीड करायचा आहे, तो असेल तर अप्लाय होईल, अदरवाइज नाही. किंवा अप्लिकेशन काय करताय, इथून डेटा कॅप्चर करतीये आणि यूज करतीये, दॅट इज नथिंग बट काय असेल, हा. तर रीड करणे, आणि होऊ शकते एखादी अप्लिकेशन आहे ज्यामध्ये आपण डेटा पुट करतोय आणि तो डेटा इथे येऊन सेव्ह होतोय, म्हणजे आपण राईट करतोय. कळलं का, म्हणजेच या टेबलमध्ये आपण डेटा ऍड करतोय. तो रीड आणि राईट मध्ये आपला कॉस्टिंग आपल्याला लागणार, ठीक आहे. तर ते डिसाईड करायचं असेल तर इथे कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. ऍव्हरेज आयटम साईज, एका आयटमचा साईज किती असला पाहिजे, 400 KB पर्यंत. एका आयटमचा साईज किती असला पाहिजे, 400 KB पर्यंत. लेस कन्सिडर करा 1 KB चा जर तुमचा डेटा असेल, 1 KB चा तुमचा साईज आयटम असेल एक सिंगल, की आणि व्हॅल्यू जे काही तुम्ही टाकताय त्याचा साईज कन्सिडर करा किती आहे, 1 KB. तर तुम्ही पर सेकंड किती डेटा यूज करणार आहात, पर सेकंड किती डेटा रीड करणार आहात. 1 KB चा जो आपला आयटम आहे तो पर सेकंड किती तुम्ही रीड करणार. 1 KB चे 5 डेटा तुम्ही काय करणार आहात, रीड करणार आहात ऍट अ सेकंड. सिंगल सेकंड मध्ये किती डेटा एक्सेस करणार तुम्ही, 5, 10. पण ते प्रत्येक डेटाची व्हॅल्यू किती आहे, प्रत्येक आयटमची व्हॅल्यू किती आहे, 1 KB. कळलं. तर 1 KB वाले 5 वेळा तुम्ही काय करताय, ऍक्सेस करताय पर सेकंड. एका सेकंड मध्ये 5 टाइम्स तुम्ही 1 KB चे ऍक्सेस करताय. कळलं, रीड करताय. तर रीड मध्ये दिलेलं आहे रीड पर सेकंड. आता हा जर 2 KB चा असला तर तुम्ही 2 KB चे किती आयटम्स पर सेकंड यूज करणार, 1. इथे 1 दिलं ना म्हणून, बट इथे तुम्ही जर 2 दिलं तर 2 होणार. 2 KB चे 2 आयटम्स पर सेकंड, 2 KB चे 2 आयटम्स पर सेकंड. कळलं. हा, तर इथे जो बाय डिफॉल्ट असतो, इथे जर आपण डिफॉल्ट सोबत गेलं तर इथे असेल 5. बाय डिफॉल्ट आयटम काय असते, 5 आयटम पर सेकंड. प्रत्येकाची साईज किती आहे, 2 KB. समजलं, क्लिअर आहे, ओके. ऑनलाईन समजलंय. अनम्यूट ठेवून माझ्याशी बोलत चला, कारण मी प्रत्येक वेळेस मीटिंग मध्ये बघत नाहीये. ओके.
हा. सो 2 KB चा साईज आहे तुमच्या एका आयटमचा आणि असे 5 टाइम्स तुम्ही त्याला रीड करताय पर सेकंड. ओके, हे समजलं. तर इथे दिसेल तुम्हाला रीड कॅपॅसिटी, कन्सिस्टन्सी. रीड कन्सिस्टन्सी, तर यामध्ये 3 ऑप्शन्स अवेलेबल असणार. इव्हेंच्युअली कन्सिस्टंट, स्ट्रॉंगली कन्सिस्टंट आणि ट्रान्झॅक्शनल. इव्हेंच्युअली कन्सिस्टन्स म्हणजे आता असं पण असते बघा, आपला डेटा काय करतो, हा डेटा AWS काय करतो, आपण डेटा टाकला तर तो डेटा काय करेल, तो रिप्लिकेट करतो 2 डिफरंट लोकेशनला. का बरं? आपल्याला हाय अवेलेबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. तर जो नॉर्मल कन्सेप्ट असेल, मी त्याला डेटा दिलेला आहे, त्यांनी तो कुठेतरी सेव्ह केलेला आहे, इव्हेंच्युअली मध्ये जाणार. इव्हेंच्युअली मध्ये जाणार, समजलं? हा, आपला डेटा ऍड होतोय DynamoDB मध्ये, पण AWS स्वतःहून काय करतो, त्याच्या कॉपीज क्रिएट करतो ना. तर हा जो प्रोसेस आहे हा इव्हेंच्युअल प्रोसेस झाला समजा. कळलं? आणि तो तसं काय बरं करतो आपल्याला माहिती आहे. जर हा टेबल डिलीट झाला तर तो आपल्याला बॅकअप प्रोव्हाइड करू शकेल. त्यासाठी तो काय करणार, दुसऱ्या 2 लोकेशनला कुठेतरी सेव्ह करणार. त्याने सेव्ह केलं आपल्याला माहिती आहे का? तर ही जी प्रोसेस आहे नॉर्मल कशामध्ये जाणार, इव्हेंच्युअली मध्ये जाणार. समजलं? यामध्ये दुसरा ऑप्शन आहे स्ट्रॉंगली. आता हे स्ट्रॉंगली म्हणजे काय? ओके, आता स्ट्रॉंगली म्हणजे काय असणार? पहिला कन्सेप्ट समजला? सिंपल, AWS ने काय केलंय, कॉपीज क्रिएट करून कुठेतरी ठेवून दिलंय, आपल्याला माहितीच नाही. बट आता स्ट्रॉंगली जर करतोय आपण, तर स्ट्रॉंगली मध्ये होणार काय, तो सेव्ह तर करणार दुसऱ्या लोकेशनला, पण तो आपल्याला इन्फॉर्म पण करणार. तो आपल्याला फीडबॅक देणार, तो इन्फॉर्म करणार की हा बाबा आमचं काम झालेलं आहे, यू कॅन सिट रिलॅक्स. अंडरस्टूड? तर ते कुठे जाणार, स्ट्रॉंगली. आता इथे होत काय ऍक्च्युली, हे आता इथे बघा तुम्ही, प्राइस मध्ये बघा, इव्हेंच्युअली मध्ये काय दिसतंय, 1.66 प्राइस लागली आपल्याला जर आपण या पद्धतीने डेटा घेतोय तर. कळलं? आणि जर आपण डायरेक्टली स्ट्रॉंगली कडे जातोय तर थोडी प्राइस वाढती. का बरं वाढतीये? कारण इथे एक ट्रान्झॅक्शन वाढत आहे, तो आपल्याला सांगणार आहे, तो एवढी मेहनत घेणार आहे, तो आपल्याला इन्फॉर्म करण्याची मेहनत घेणार ना, त्याचे पण पैसे लावणार. समजलं का? ओके. तर हे सगळं आहे कम्युनिकेशनचं, ट्रान्झॅक्शन जेवढे होणार त्यावर. आता इथे एक सेपरेट अगेन दिसेल तुम्हाला ट्रान्झॅक्शनल. समजलं का स्ट्रॉंगली? इव्हेंच्युअली मीन्स तो करणार आणि आपल्याला माहित नाही होणार. स्ट्रॉंगली मीन्स तो आपल्याला सांगणार, असं कन्सिडर करा. बट यामध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला कळावी लागेल ना, आणि ते तुम्ही मला सांगणार की काय याची डिटेल इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने. क्लिअर झालं? हा. नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शनल. आता हा यूज केला जातो ऍक्च्युली बँकिंग सेक्टरमध्ये. कशामध्ये? आणि याची कॉस्टिंग डायरेक्ट बघा डबल झाली आहे. एक सिंपलचं एक्झाम्पल, बँकिंग सेक्टरमध्ये जर आपण जातोय, एखाद्याला मला सिंपल UPI करायचं आहे, UPI करायसाठी मला काय करावं लागतं, स्कॅन करावं लागतं, पहिली प्रोसेस. दुसरी, ते QR कोड व्हॅलिड आहे की नाही आहे ते पण चेक केलं जातं. आपल्या इंटरनल ते प्रोसेस होते ना पूर्ण. तर तो एक कॉल झाला. QR कोड स्कॅन करेल, स्कॅन केल्यानंतर तो व्हॅलिड आहे की नाही तो चेक करेल, आणि खरंच ते बँक अकाउंट व्हॅलिड आहे की नाही ते पण तिथे चेक करेल. तिसरी कॉल झाली. देन त्याच्यानंतर अमाऊंट किती पाठवायची आहे ते चेक करेल, त्याच्या अकाउंट व्हॅलिड आहे की नाही आहे ते चेक करेल. ऍक्टिव्ह मोड, इथे किती सारे कॉल्स होत आहेत ना. इव्हन त्याच्यानंतर तू ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर इथे पण अपडेट करणार, तिकडे पण अपडेट करणार. ते हे जी काही कॉलिंग्स होती आहे, एवढे सारे कॉल्स होत आहेत, त्याची ती कॉस्टिंग घेतोय. कळलं? तर हा कुठे यूज होतो मॅक्सिमम बँकिंग सेक्टरमध्ये. समजले तिन्ही मध्ये काय कन्फ्युजन? नो. ओके, व्हेरी गुड, हुशार झाले आमचे पोट. इव्हेंच्युअली कन्सिस्टंट. आपण सोबत इथे जाऊ, आपल्याला काही ट्रान्झॅक्शन वगैरे करायचं नाहीये, सिंपल पण कशात जातोय, इव्हेंच्युअली मध्ये जातोय. व्हेरी गुड. देन त्यानंतर साईज किती असायला पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही किती साईजचा डेटा हे करताय. पण हे तर कॅल्क्युलेटर वाला झालंय. कुणीही तुम्हाला जर बोललंय, इथे एक मेन इंटरव्ह्यू क्वेश्चन रीड राईट कॅपॅसिटीवर येतो.
तुम्हाला विचारलंय की तुम्ही जर डायनॅमोडीबी क्रिएट करताय तर तुम्ही सर्वात आधी कशावर फोकस करणार? सर रीड राईट कॅपॅसिटी, कारण पूर्ण कॉस्टिंग त्याच्यावर डिपेंड आहे. कशासाठी यूज करायचं आहे ते डिपेंड आहे. तुमचा यूज केस काय आहे त्या डेटाबेसचा तो डिपेंड करतो. ठीक आहे, आलं समोर जायचं. ओके, हे तर फक्त कॅल्क्युलेटर आहे, यामध्ये तुम्हाला अमाऊंट दिसतं, प्रमाण किती येतं काय येतं, बट खाली त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे, प्रॉपर कॉन्फिगरेशन आहे. कॅल्क्युलेटर तर कॅल्क्युलेशनचं काम करतो, बाकी काही करणार नाहीये. कॉन्फिगरेशन आपल्याला इथे करायचं आहे. आता इथे तुम्हाला दिसेल ऑन डिमांड. ऑन डिमांड मीन्स जसं मार्केटमध्ये AWS काम करतोय तसं तो आपल्याला प्रोव्हाइड करेल आणि काम करायला सुरुवात करेल. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, जे काही आहे तो सगळं त्याच्या पद्धतीने तो करून टाकणार. बट जर आपल्याला आपल्या पद्धतीचं पाहिजे तर आपल्याला आपल्या पद्धतीची रीड राईट कॅपॅसिटी सेट करायची असेल तर ते होईल प्रोव्हिजन मध्ये. प्रोव्हिजन म्हणजेच काय तर क्रिएट करणे. प्रोव्हिजन म्हणजे काय? क्रिएट करणे. तुम्हाला नाव आयडिया नसेल पण येस, प्रोव्हिजन मीन्स क्रिएट करणे स्वतः मॅन्युअली. सो इकडे बघा आता रीड कॅपॅसिटी ऑटो स्केलिंग. रीड कॅपॅसिटी मध्ये काय? ऑटो स्केलिंग. भलेही तुम्ही आता समोर इथे काही या पद्धतीने सेट करताय, बट जर तुमचा डेटा वाढतोय, तुमचे ट्रान्झॅक्शन्स वाढतोय, कॉलिंग वाढतीये, अप्लिकेशन टू अप्लिकेशन, अप्लिकेशन टू डेटाबेस, तर त्यानुसार तो काय करेल? स्केलिंग करेल. तर इथे बघा स्केलिंग अवेलेबल आहे. S3 मध्ये पण तुम्हाला बघितलं असेल, डेटा टाकत राहा तो 5 TB पर्यंत डेटा ऍड्रेस होत जाईल. आपण साईज सेट करतो का? नाही. इथे पण साईज सेट करणार नाही, ऑटो स्केलिंग होईल. बट किती कॅपॅसिटी पाहिजे तुम्हाला? मॅक्झिमम 10 इथे आहे, बट मॅक्झिमम तुम्ही जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी देऊ शकता रीड राईट कॅपॅसिटी मध्ये. ठीक आहे, बेसिक जे आहे 10 ऑफ केलं तर हे आपल्याला काही विचारणार नाही. प्रोव्हिजन कॅपॅसिटी युनिट बाय डिफॉल्ट 5 असतो, 5 युनिट पर सेकंड. कळलं? ठीक आहे, ऑफ ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला सध्या काही गरज नाही. राईट कॅपॅसिटी मध्ये पण सेम. अंडरस्टूड? सो इथे जर ऑफ ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तो बाय डिफॉल्ट वाला जे असेल 5 तो कॅप्चर करतो 5 युनिट्स. वॉर्म थॉटपुट हे आपण नंतर न बघू. सेकंडरी इंडेक्स. आता काय बघतो आपण? सेकंडरी इंडेक्स. एक टेबल मध्ये आपण सॉर्टिंग कशी करायची बघितलंय. एक्स्ट्रा अजून सॉर्टिंग करायची असेल तर, थर्ड टर्म लावायची असेल तर सेकंडरी इंडेक्स मध्ये दिसतंय इथे क्रिएट लोकल इंडेक्स. आणि हा जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो तेव्हाच क्रिएट करू शकतो, नंतर ना क्रिएट करू शकणार नाही, काही ऑप्शन मिळणार नाही. क्लिअर झाला? तर इथे बघा आता इथे सॉर्ट की टाकतोय डायरेक्ट. प्रायमरी की टाकतोय का? प्रायमरी की नाही टाकत आपण, काय टाकतो? सॉर्ट की. इथे कन्सिडर करा क्लास एज हा तसा पण आपण काय करतोय सेपरेट डेटा टेबल क्रिएट केलाय, तर इथे आपल्याला सेपरेट डेटा टाकावा लागेल. तर क्लास म्हणून दिलेला आहे, ठीक आहे, एकच सॉर्ट की टाकली इथे. ओके, नाव त्यांनी ऑटोमॅटिक क्रिएट केलाय. पूर्णच्या पूर्ण डेटावर अप्लाय करायचं आहे का? पूर्णच्या पूर्ण डेटावर सध्या आपण अप्लाय करू क्रिएट. कुठे? हा क्लास मध्ये नंबर. व्हेरी गुड. आणि क्रिएट झालं. तर हे तर झाली आपली, कुठे गेलं? लोकल टाईप. काय याचा? लोकल. हा त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला फक्त, हा इथे आपण एज करून टाकू. येस, क्लिअर आहे. और नेम पण दिलं असतं तरी चाललं असतं. तर आता इथे बघा पार्टिशन की मध्ये युजर आयडीज असणार. इथली पहिली सॉर्ट की काय? एज. आता लोकल मध्ये आपण तिसरी सॉर्ट की दिली आहे कोणती? क्लास. म्हणजे जसं सर्चिंग वाढतंय तुमचं, जे पॅरामीटर्स तुम्हाला एक्स्ट्रा लावायचे आहे ते तुम्ही लावू शकता युजिंग लोकल इंडेक्स. सो लोकल इंडेक्स अप्लाय केलाय आपण. बाकी आपल्याला काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. बाय डिफॉल्ट मध्ये जाऊ आणि क्रिएट लॉग, क्रिएट टेबल. डिटेल्ड इन्फो समजली पूर्ण? यामध्ये एक्स्ट्रा अजून असं काही आहे की जे तुम्हाला समजलं नाही आहे? ठीक आहे, क्लास आपण घेऊ शकतो टेबलचा. देन आपण रीड राईट कॅपॅसिटी लावू शकतो.
आणखी लोकल इंडेक्स इथून सिलेक्ट करू शकतो. क्रिएट करतानाच ते लोकल इंडेक्स सिलेक्ट होणार, अदरवाइज होणार नाही. ऍक्टिव्ह मध्ये आलाय, व्हेरी गुड. सो यामध्ये डेटा टाकून बघू एकदा. तर सॉर्ट की मध्ये बघा, एज, पार्टिशन की, दिस लोकल इंडेक्स इथे लागलेला दिसेल आपल्याला. हिअर नाही, हे नाही आहे. कुठे गेलं ते? इंडेक्सेस मध्ये आहे का? इंडेक्सेस मध्ये कुठे दिसायला, कुठे गेले ते? हा, इथे दिसत आहे. इथे दिसत आहे ऍडिशनल मध्ये एक लोकल इंडेक्स आहे म्हणून. ग्लोबल्स आहे का? काही नाही आहे, अजून आपण क्रिएट केलेलं नाही. सो येस, वेल अँड गुड. एक्सप्लोर आयटम्स. आयटम टाकूया. आयटम टाकूया आपण. इथे 2 आयडी मागणार आहात. थर्ड वाली कोणती आहे? क्लास. सो 1 नंबर पाहिजे म्हणतोय तो. एज 25, 26. नेम, ठीक है. अगेन क्रिएट आइटम. काय? हा, आयटम याची पण आयडी असू शकते 1. एज असेल 25, राईट. न्यू ॲट्रिब्यूट, स्ट्रिंग, नेम, सूरज असू शकते. डुप्लिकेट. आणखी काय असेल? क्लास दिलं होतं ना 10. आणखी एक देऊन देऊ. न्यू ॲट्रिब्यूट, सिटी. अच्छा, हा चेंज करू. इथे काय देणार? नंबर मध्ये करावं लागेल. याला चेंज करू आपण. CITY, सिटी, मुंबई. आणखी एक ऍड करू नंबर्स मध्ये. तो काय असेल? नंबर्स मध्ये आता आपण काय केलं होतं? क्लास 10. ओके, काय झालं? ओके, क्रिएट आयटम. ठीक आहे, 2 झाले. हा ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. आपण रॅन्डम टाकू शकतो, नो वरीज, इश्यू नाही आहे. तर इथे बघा, स्कॅन मध्ये तर आपण काय करतो? रन करणार डायरेक्टली, आपल्याला पूर्ण आयटम्स मिळून जाणार. 2च आयटम आपण क्रिएट करू. क्वेरी मध्ये जाऊन तो काय करेल बघा, युजर आयडी आणि एज. बट इथे तुम्हाला दिसेल टेबल, आणि इथे तुम्हाला एक सेपरेट क्लास पण दिसेल बघा, जो आता आपण क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला ह्या इंडेक्स मध्ये, ह्या टेबल मध्ये तुम्हाला इंडेक्स ही पाहिजे, तर ही इंडेक्स आपण यूज करू शकतो. कळलं? या इंडेक्स मध्ये तुमचा सॉर्टिंग अप्लाय होणार, आणि इथे तो तुम्हाला काय मागणार? आता क्लास मागणार. सी, युजर आयडी 1 आणि क्लास काय पाहिजे? 10. इझी आहे. तर सेकंड आपण काय करतोय, ह्या पोर्शन मध्ये, ह्या टेबल मध्ये आपण सर्च करणार युजिंग सेपरेट इंडेक्स, लोकल इंडेक्स. टेबल आहे आणि टेबल मध्ये इंडेक्सेस किती बनलेले आहे ती तुम्हाला इथे विजिबल होईल. आणि आपण काय करतोय, पहिली इंडेक्स जे लोकल इंडेक्स बनलेली आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा सॉर्ट की आपण दिली आहे, कोणती? क्लास. तर अप्लाय करा. तर यामध्ये तुम्हाला डेटा मिळेल. क्लास 10 आहे. बाकी एक्स्ट्रा डेटा भेटला का? नाही. समजलं? आता हे सगळं कधी होईल, तर तुमचा जो काही मल्टिपल डेटा असेल, जसं मी नेहमी आता बोलतोय तुम्हाला की डेटा खूप सारा असेल, तेव्हा ते तुम्हाला फास्ट
फास्ट त्याचे ते स्पीड तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल की हा ते अनुभवणार तुम्हाला की हा स्पीड काम करते, फास्ट काम होतं. कळलं? गुड. काही कन्फ्युजन? लोकल वाला समजलं. तिसरा ऍट्रिब्यूट दिलाय, एक सेपरेट इंडेक्स बनवली आपण तिसऱ्या टॅग साठी, तिसऱ्या सॉर्टिंग साठी. क्लिअर झालं? ओके. आता तिथे आपण आणखी एक बघितलेलं आहे, काय? सेकंडरी इंडेक्स. हे काय झालं? लोकल. लोकल. तर इथे आपल्याला आणखी बनवता येईल. टेबल्स मध्ये जाऊ. इंडेक्स काय दिसतंय आता? एक नंबर दिसतोय याला. गुड. ऍक्शन. इंडेक्सेस. आता हे कोणती आहे? लोकल आहे का? लोकल तर आपण क्रिएट केली, आणि ती कधी क्रिएट करता येते? जेव्हा आपण टेबल क्रिएट करणार तेव्हाच. तर हा ऑप्शन इथे अवेलेबल आहे, कारण येस होऊ शकते आता चौथा ऍट्रिब्यूट पण तुम्हाला लावायचा सर्चिंग साठी. तर अशा ग्लोबल वाल्या तुम्ही किती क्रिएट करणार? असे ऍट्रिब्यूट्स किती आपल्याला यूज तर करायचं आहे, आपल्याला सर्चिंग करायची आहे. मेन म्हणजे काय आहे, आपला डेटा भरपूर सारा आहे, आपल्याला सर्चिंग अप्लाय करायची आहे, इंडेक्सेस लावायचे की सर्चिंग कशा थ्रू करायची. सिंपल. ओके. तर ही आता सेकंडरी इंडेक्स आहे जे आपल्याला अप्लाय करायची आहे फोर्थ ऍट्रिब्यूट साठी. यूज कसा करायचा आहे याचा? फोर्थ ऍट्रिब्यूट फॉर सर्चिंग पर्पज. कळलं? तर ही सुद्धा इथे आपल्याला क्रिएट करता येईल. क्रिएट इंडेक्स. इंडेक्सचं नाव काय देत आहे? ग्लोबल सेकंडरी इंडेक्स. आता हा काय म्हणतोय? तर तुम्ही ऍट्रिब्यूट टाका, तुम्हाला पार्टिशन की कोणती पाहिजे आणि सॉर्ट की कोणती पाहिजे. आता हे समजायसाठी एक्सेल वर येऊ आपण. एक्सेल वर मी एका ब्लँक ओपन करतोय आणि इथे सिंपल आपण काय काय केलेलं आहे आतापर्यंत ते सांगा. युजर आयडी टाकतोय. विजिबल आहे का? झूम होईल का हे? हा, किती ठेवू? ठीक आहे. यूजर आयडी अंडरस्कोर आयडी. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे? आता हे तर दुसरं नाही होणार ना, सगळ्यांवर अप्लाय नाही होणार. ओके, व्हेरी गुड. यूजर आयडी. दुसरं काय आपला? CLASS क्लास. तिसरा काय आहे? एज. चौथं CITY. अगेन नेम. आता हा डेटा आपल्याला इथे टाकायचा आहे. युजर आयडी 1, क्लास 10, एज 20, 25, 24 जे काही आहे, सिटी पुणे, नेम सूरज. दुसरा डेटा जाईल इथे 2 नंबर, क्लास 10. जर क्लास 10 मध्येच असेल तर युजर आयडी डिफरंट पाहिजे. एज कुठलंही द्या, पुणे, आणि नेम विजय. असं टाकलंय आपण डेटा पहिल्यांदा. ठीक आहे. नेक्स्ट दुसऱ्यांदा कसा डेटा टाकलाय आपण की काय असेल? आपण इंडेक्स लावलाय, सॉर्ट की लावलेला आहे. सॉर्ट की कोणती असायला पाहिजे? आता डेट कन्सिडर करा. एज क्लास वर लावलेलं होतं, पण क्लास जर इथे 10 आहे, इथेच बघा सर्चिंग कशाने होईल? सर्वात आधी आयडी ने. ठीक आहे. आपण नंतर ना काय दिलेलं आहे त्याला? ठीक आहे. आता इथे क्लास आपला सेपरेट आहे, तर मग इथे आता आपल्याला सॉर्ट की कोणती असायला पाहिजे? एज. एज ने. ठीक आहे. नाव ठीक आहे, पुणे असेल काही हरकत नाही. एज आपला सॉर्ट की राहील. क्लिअर झालं? किंवा सेम डेटा जरी आपल्याला इथे यूज करता येईल, सेम डेटा आपण टाकू.
मुंबई आणि सूरज. येस, काय बोललात का? तुमच्याकडे इंटरनेटचा इश्यू असेल, बाकी सर्वांना पण इश्यू आहे का? हा, तुमच्या साईडचा इंटरनेटचा इश्यू असेल. बघा इकडे, बघा काय दिसतंय इथे, याची आयडी 1. आता सेम डेटा सारखा दिसतोय हा. बट आता इथे आता सॉर्टिंग की कोणती लागेल? पहिला युजर आयडी ने तो सर्च करणार, दुसरा लागेल आपला काय, एज और सिटी. सेकंड झाली. अगेन आपल्याला थर्ड लावायची असेल तर आपण काय करतोय, लोकल इंडेक्स लावतोय. थर्ड लावण्यासाठी देन तो लोकल इंडेक्स क्रिएट होणार आणि त्यामध्ये थर्ड वाली ऍट्रिब्यूट कोणती राहणार सर्चिंग साठी, सिटी राहणार. कळलं? ओके. नेक्स्ट आता फोर्थ वाली लावायची आहे, तर फोर्थ वाली लावण्यासाठी सेकंडरी, ग्लोबल सेकंडरी इंडेक्स आपण क्रिएट करतोय, राईट? काय करतोय, ग्लोबल सेकंडरी इंडेक्स. आता हा काय करणार, आता आपण काय करणार, ग्लोबल सेकंडरी इंडेक्स मध्ये काय म्हणतोय तो, तुम्हाला पार्टिशन की सांगा आणि सॉर्ट की परत सांगा. क्लिअर? तर आता हे जे 4 ऑप्शन्स आहेत, 4-5 ऑप्शन इथे दिलेले आहे, आपण 3 पर्यंत आपण बघितलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट आता तो काय म्हणतोय, मला हाच टेबल कन्सिडर करा बट सेपरेट सॉर्ट की आणि इंडेक्स की सांगा. आता इथे आपण त्याला इंडेक्स की देऊ शकतो सिटी. तो सर्च पहिली टर्म काय कन्सिडर करणार, सिटी कन्सिडर करणार. आणि हा जो एवढा पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन म्हणजे कशात तू चेक करणार, ऍज अ ग्लोबल सेकंडरी इंडेक्स चेक करणार. त्याला आपण काय सांगणार की प्रायमरी की कोणती कन्सिडर कर, यामध्ये सिटीला कन्सिडर कर आणि सॉर्ट की जे तुम्हाला द्यायची आहे ते तुम्ही द्या. कळलं? ऍक्च्युअली प्रायमरी की कोणती आहे, करेक्ट. आता सेकंडरी जेव्हा करणार त्याला सांगणार की प्रायमरी की कोणाला कन्सिडर कर, समजला? तर हेच काम आपल्याला इथे करायचं आहे. व्हेरी गुड. हा कन्सेप्ट तुम्हाला समजलाय, मला खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. कन्फ्युजन नाही आहे ना कुठलं? व्हेरी गुड. सो सिम्पली इथे काय देणार, आता एज और समथिंग कशात राहणार, तो एजला सर्वात आधी प्रायमरी कन्सिडर करेल. नेक्स्ट ऍट्रिब्यूट सॉर्ट की कोणती देणार, सिटी देऊ शकतो आपण आणि ती कशात राहणार, स्ट्रिंग मध्ये. व्हेरी गुड. नेक्स्ट अगेन सेम कन्सिडर आहे. बघा हे पूर्ण त्यांनी काय केलंय, इनहेरिट केलेलं आहे. इनहेरिट माहिती आहे, पूर्ण कॉपी केलाय. कुणाचं ऍक्च्युअल डेटाबेस कोणता आहे आपला, ऍक्च्युअल डेटाबेस कोणता आहे, दिस. आणि यालाच त्यांनी याचीच पूर्ण सेटिंग त्यांनी कॉपी केली आहे याच्यासाठी. आणि फक्त तो काय करतोय, प्रायमरी आणि सॉर्ट की डिफरंट कन्सिडर करतोय. अंडरस्टूड? व्हेरी गुड. सो समोर जाऊ. पूर्ण ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट ज्या सेट आहे आपल्या प्रायमरीसाठी, यासाठी जे सेटिंग अवेलेबल आहे तीच सेटिंग इथे अप्लाय होणार. फक्त चेंज प्रायमरी केलाय, क्रिएट इंडेक्स. क्रिएट व्हायला थोडा टाइम घेऊ शकतो. आणि लोकल सेकंडरी इंडेक्स पण आपण इथे लावलेली दिसतीये. तर हे 2 ऍट्रिब्यूट नॉर्मली असेल, हे 2 ऍट्रिब्यूट इथे दिसत आहे, पार्टिशन आणि सॉर्ट की, हे नॉर्मल आहे. तर याला थोडा क्रिएट होऊ देऊ आणि देन तुम्ही चेक करू शकता. सर्व टर्म समजल्या? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट काय काय बोल झाला? ठीक आहे. तर थोडा वेट करावं लागेल आपल्याला, याला क्रिएट व्हायला वेळ लागतो. कारण हे काय करतोय, कॉपी करतोय तुमच्या ऍक्च्युअल डेटाबेसला. काय करतोय, सेकंडरी जेव्हा इंडेक्स क्रिएट होतोय ना, तेव्हा तो तुमच्या डेटाबेसला कॉपी करतो सेपरेट त्याला यूज करतो इंडेक्सेस मध्ये. आणि सेम फक्त सिटी आणि ऍट्रिब्यूट्स चे चेक करणार, प्रायमरी की वगैरे डिफरंट सेट करतोय. तर त्यासाठी थोडा टाइम लागेल.
आणि हे फक्त सेकंडरी करतानाच होतं, लोकल करताना होत नाही. ते तू डायरेक्ट थर्ड वाला ऑप्शन इनेबल करतो. ऑटो रिफ्रेश पण होतोय, आपल्याला पण करायची गरज नाहीये. एवढं आलं लक्षात. देन अगेन तुम्ही जर या टेबलवर जाणार, कम टू टेबल, सेकंडरी इंडेक्स ओपन होतीये, सेटिंग्स मध्ये येऊ, एक्सप्लोर आयटम्स मध्ये येऊ. एक्सप्लोर आयटम्स मध्ये काय होईल, इंडेक्सेस मध्ये आपल्याला ग्लोबल इंडेक्स पण दिसायला येईल आहे. आता या ग्लोबल इंडेक्स नुसार तुम्ही सर्चिंग करू शकता. क्लिअर झालं, काय कन्फ्युजन नाही. तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, तुम्हाला यायला पाहिजे. क्लिअर, ओके. किती करू शकतो, इंडेक्सेस मोस्टली 5. ठीक आहे. साईज किती असतो, 400 KB एका आयटमचा. मॅक्सिमम साईज 400 KB. 5 करू शकतो. बट हा, जर तुमची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला आणखी इंडेक्सेस क्रिएट करायचे आहेत, आणखी जास्त इंडेक्सेस क्रिएट करायचे आहे, डेटा भरपूर सारा आहे आणि सर्चिंग पण भरपूर वेळी करता यायला पाहिजे है ना. होऊ शकते नाव सेम असणार आहे, क्लास पण सेम असणार आहे, बट त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल सेपरेट. एज होऊ शकते, सरनेम डिफरंट असू शकते. व्हेरी गुड, सरनेम डिफरंट असू शकते. त्या लेवलचे जर आणखी इंडेक्सेस क्रिएट करायचे असेल तर AWS कडे आपण रिक्वेस्ट टाकू शकतो. तो आपल्याला 5 मिनिमम असतो. इथे आपल्याला क्रिएट करता येतात, बट आपल्याला रिक्वेस्ट टाकावी लागेल AWS कडे, तर तो आपला काउंट, इंडेक्सचा काउंट वाढवून देतो. जेन्युइन रिझन्स द्यायचे. ठीक आहे. आणि ते आता आपल्या प्रॅक्टिसमध्ये काही गरज नाही आहे. जेव्हा प्रोडक्शन लेवल किंवा आपला ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करणार तेव्हा ते होतं. काय कन्फ्युजन, ओके. सो ऑल डन हिअर. नेक्स्ट आहे बॅकअप. नेक्स्ट काय, बॅकअप. आता बॅकअप मध्ये काय दिसतंय तुम्हाला, कशाचं बॅकअप करायचं आहे, तर क्रिएट बॅकअप साठी तुम्हाला बॅकअप सेटिंग टर्न ऑफ नाही. येस, क्रिएट बॅकअप, सेपरेट बॅकअप आपल्याला क्रिएट करता येईल. क्रिएट ऑन डिमांड बॅकअप. सोर्स टेबल, कोणत्या टेबलचा बॅकअप घ्यायचा आहे तर टेबल इथे सिलेक्ट करणार. बॅकअप डिफॉल्ट घ्यायचा आहे की कस्टमाइज सेटिंग ठेवायची आहे. बॅकअप विथ AWS बॅकअप और बॅकअप विथ DynamoDB. 2 ऑप्शन इथे अवेलेबल आहे. कोणते, बॅकअप विथ AWS बॅकअप अँड DynamoDB. आता सर हे AWS बॅकअप असं काय आहे, हे DynamoDB तर समजून घेतो आपण की इथे बॅकअप करतोय तो, करेक्ट ना. बट हे काय आहे बॅकअप AWS, तर ही एक सर्व्हिस आहे सेपरेट. काय, ही AWS ची सेपरेट सर्व्हिस आहे. इथे सर्च करा, बॅकअप सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला दिसेल AWS बॅकअप सर्व्हिस. आता ही सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. तुमच्या पूर्ण AWS अकाउंटवर जे पण तुम्ही काय करताय ते बॅकअप करू शकता. इथे ऑप्शन अवेलेबल आहे. इफ यू वॉन्ट टू गो विथ DynamoDB, सो ऍडिशनल फीचर नॉट सपोर्टेड, बॅकअपचं नाव द्यायचं आहे आणि सिम्पली क्रिएट बॅकअप करायचं. क्लिअर झालं, ओके. तर बॅकअप या पद्धतीने घेऊ शकता. नेक्स्ट आणखी एक्सपोर्ट टू S3. एक्सपोर्ट टू S3 म्हणजे काय होईल, येस, एक्सपोर्ट टू S3 मध्ये टेबल सिलेक्ट करायचं. दिस टर्न ऑन पॉइंट इन टाइम रिकव्हरी. आता इथे काय म्हटलंय यांनी, पॉइंट इन टाइम रिकव्हरी. आता व्हॉट इज मीन बाय पॉइंट इन टाइम रिकव्हरी. पॉइंट इन टाइम रिकव्हरी काय असेल, पॉइंट इन टाइम रिकव्हरी म्हणजे लेस कन्सिडर करा आता तुम्ही काहीतरी काम करताय आणि सडनली तुमचा डेटा लॉस झाला, तुमचा टेबल डिलीट झाला और व्हॉट एव्हर द रिझन. जर आपण पॉइंट इन टाइम इनेबल करून ठेवलेलं असेल तर काय होईल, ज्या टाइम पर्यंत आपण काम करत होतो आपण त्याला स्पेसिफिक टाइम सांगू शकतो की या टाइम पर्यंत जे पण माझ्या डेटाबेस मध्ये अवेलेबल होतं ते मला पाहिजे. तर AWS काय करेल, त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंतचा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करेल. समजलं. असं नाहीये की 4 दिवसा पुराणा किंवा आत्ताचा त्याच्याकडे डेटा राहणार, अपडेटेड डेटा राहणार नाही. तर इथे जेव्हा आपण पॉइंट इन टाइम रिकव्हरी इनेबल करणार तेव्हा तो प्रत्येक मिनिटला अपडेट करत राहणार त्याचा बॅकअप. म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक वेळेस लेटेस्ट डेटा राहणार. कोणता राहणार डेटा, लेटेस्ट डेटा राहणार. कळलं. आणि जेव्हा पण आपल्या डेटाबेस सोबत काय होत आहे तर तो काय करेल,
तिथून आपण रिकव्हरी करू शकतो. तर टर्न ऑन पॉइंट इन टाइम रिकव्हरी कुठे करावी लागते बघा. बॅकअप रिकव्हरी डेज वगैरे इथे सेट करायची आहे. 1 डे बॅकअप पाहिजे की 35 डेज पर्यंत आपण सिलेक्ट करू शकतो. टर्न ऑन ऑर एल्स हा कुठून मिळेल तुम्हाला. लीव्ह टेबलवर जायचं. इथे ऑप्शन दिसत आहे. इंडेक्स समजलं. मॉनिटर 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 क्लाउड वॉच बाबा. ग्लोबल टेबल्स नाही समजलं ना. ग्लोबल टेबल सांगतो आता काय आहे. बॅकअप समजताय. पॉइंट इन टाइम रिकव्हरी. सो पॉइंट इन टाइम रिकव्हरी इथून पण एडिट करता येईल. बॅकअप सेक्शन इथे पण अवेलेबल आहे. सेपरेट पण अवेलेबल आहे. एक्सपोर्ट अँड स्ट्रीम. एक्सपोर्ट टू S3 सेपरेट पण इकडे अवेलेबल आहे. इथे पण अवेलेबल आहे. परमिशन्स याला कुठले IAM रोल्स वगैरे लावायचे आहे का ते तुम्ही लावू शकता. रिसर्च बेस्ड पॉलिसीज वगैरे आपण ऑलरेडी लर्न केलं आहे. झालं. तर इथे आहे आता पॉइंट इन टाइम रिकव्हरीचं समजून सांगितलं मी. काय असेल. ऍडिशनल कॉस्टिंग अप्लाय. 35 डेज पर्यंतचा पॉइंट इन टाइम रिकव्हरी अप्लाय करू शकता. क्लिअर झालं. ओके. नेक्स्ट ग्लोबल टेबल एक राहिलाय आपलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट करून बघणार का तुम्ही. एक्सपोर्ट इम्पोर्टचं टास्क तुम्ही करून बघा. ग्लोबल टेबल. ग्लोबल टेबल आता हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथे काय दिसतंय. रिप्लिकेशन रिप्लिकास. आलं का लक्षात. सो रिप्लिका क्रिएट करायचा आहे. मॉडिफाय इनेबल टेबल सिलेक्ट करावं लागेल. टेबल सिलेक्ट केलेलं आहे. सेटिंग रिप्लिकेशन स्टेटस इनेबल. इथे क्रिएट रिप्लिकाचा ऑप्शन का नाही आला. एडिट कॅपॅसिटी काय करावं लागते. ऑन डिमांड. हा ठीक आहे. थोडे चेंजेस केले. आता इथे बघा क्रिएट रिप्लिकाचं ऑप्शन दिलेलं आहे. ओके. क्रिएट रिप्लिका केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला. सिंपल कुठल्याही रिजन मध्ये आपण टाकू शकतो. सी विजिबल आहे. तर याचा एक्झॅक्ट कॉपी एक्झॅक्ट टेबल दुसऱ्या रिजन मध्ये डायनामोडीबी मध्ये तुम्हाला मिळेल. तिकडे काही डेटा टाका तो इकडे होणार ऍड आणि इकडे काही डेटा टाका तो तिकडे रिप्लिकेट होणार. रिप्लिकेशन यू ऑलरेडी नो. समजलं. कुठलाही रिजन सिलेक्ट करा. हिअर IAM रोल तो ऑलरेडी क्रिएट करेल आणि क्रिएट रिप्लिका त्या रिजन मध्ये जाऊन ती एक रिप्लिका क्रिएट होणार. काय कन्फ्युजन येते. तर आता तुम्ही बघितलं हे पूर्ण इन्फॉर्मेशन रिलेटेड टू डायनामोडीबी. इंटिग्रेशन मध्ये काय असेल. तर इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला मल्टिपल थिंग्स इंटिग्रेट करावं लागेल. 0 ETL इंटिग्रेशन ओव्हरव्ह्यू हा एक्सप्लोरेशनचा कन्सेप्ट आहे. बघू. ठीक आहे. रिझर्व्ह कॅपॅसिटी मध्ये काय अवेलेबल आहे. तर तुम्हाला रीड राईट कॅपॅसिटी रिझर्व्ह करून ठेवायची असेल या रिजन मध्ये तर तुम्हाला करता येईल. परचेस करायचा मॉड्यूल आहे हा. ठीक आहे. सेटिंग्स मध्ये पण काही एक्स्ट्रा असं काही नाही आहे. तो येस ऑलमोस्ट ऑल टॉपिक्स नाव यू हॅव सीन हिअर इन डायनामोडीबी. काही कन्फ्युजन आहे का इथे. ओके. सो अलार्म सेट कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. तर डायनामोडीबी मध्ये जर काही डेटा एक्स्ट्रा होत आहे किंवा आपली लिमिट संपत आहे, इंडेक्स काम करत नाहीये, काही एरर येत आहे तर त्यावर तुम्ही अलार्म सुद्धा लावू शकता. ठीक आहे. सो इथेच मी क्लोज करतोय सध्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट करून बघा. एक्सपोर्ट इम्पोर्ट इझी आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट करून बघा. तो स्वतःहून रोल क्रिएट करेल. S3 आणि डायनामोडीबी S3 आणि डायनामोडीबी एकमेकांसोबत कम्युनिकेट करेल. हा S3 सोबत कुठे EC2 सोबत कशाला करेल. EC2 इन्स्टन्स सर्व्हरची गरजच नाही आपल्याला. सर्व्हरची गरजच नाहीये.
फक्त एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करताना तुम्हाला तिथे टेबल यूज करावं लागेल आणि बकेटचं नाव द्यायचं आहे धिस अकाउंट और डिफरंट अकाउंट. धिस अकाउंट और डिफरंट अकाउंट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे गोष्ट. ठीक आहे. डेस्टिनेशन बकेटचं नाव देणार. फुल एक्सपोर्ट करायचं आहे का इन्क्रीमेंटल एक्सपोर्ट करायचं आहे. बघा फुल एक्सपोर्ट और इन्क्रीमेंटल एक्सपोर्ट दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हा इन्क्रीमेंटल असेल म्हणजे जो या टेबलमध्ये डेटा येतोय तो तिकडे पण अपडेट होत राहणार S3 मध्ये. आणि फुल एक्सपोर्ट मीन्स 35 डेज पर्यंतचा पूर्ण डेटा इथे टाकू शकता तुम्ही. करंट टाइम अर्लियर पॉइंट हे पूर्ण सेट करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. हा एक बकेट क्रिएट करायची असेल तुम्हाला सेपरेट करायची आहे. इथे काय दिलेलं आहे बकेट क्रिएट करायची आहे आपल्याला. ओके. जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर ब्राउज करा. ब्राउज करून तुमची बकेट इथे सिलेक्ट करा. ओके. तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट पण त्यासाठी काय म्हणतोय तो पॉइंट इन टाइम रिकव्हरी इनेबल पाहिजे. करून बघा. हे तुमच्यासाठी टास्क मध्ये ठेवतोय. तर इथे तुमचं DynamoDB संपलंय असं मी कन्सिडर करतो.